मास्तरून मी काय म्हणतो, ही जपानी पाहुण्या कधी येणार आहेत? हो सरपंचानो, केवढी घाई आहे तो मानला. व जपान काही जवळ आहे काय? जयगडच्या खाडीत बसला आणि गणपती पुलाला उतारला. बसडी पडली वाटेल तर बोलता. मागे बसा, मागे बसा. बसा सगळ्यांनी शांत. इमानाने गोंधळ घालू नका. जपान जवळ आहे का मला सांगा? नाही. मग यायला वेळ लागतो. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सरकारी पाहुण्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगितले ते लक्षात आहे ना? त्या बाई आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी, आपल्या कोकणातल्या संस्कृतीविषयी सुद्धा विचारतील, शेतीविषयी विचारतील. तेव्हा त्यांना योग्य आणि पूरक अशी माहिती द्या. कळलं? मास्तरांनो, काय नाही तर जपानी बाईचा काय हा ना काम तर जरा लवकर आटपा. नाही माझ्या बारक्याक ताप इलो ना, माका घरी जाऊचा. मास्तर, मी काय म्हणतो, यांच्या बारक्याला जर जपानला पाठवलं तर म्हणजे त्याच्या तापावर अभ्यास होईल. म्हणजे तो वर्षाच्या 12 महिने त्याची शेगडी गरम का असते ती कळेल आपल्याला. बिया काढीन मी, बिया काढीन. मास्तर काढा काढांची उगाच आपलं काहीतरी कशाला भांडताय मूर्ख कुठचे? अरे आपण सुशिक्षित आहोत की नाही सरपंच? नाही, मी सरपंच आहे. बरोबर. माझं म्हणणं काय आहे, आपण सुशिक्षित आहोत की नाही? आपण संस्कारी आहोत असं वागा. थोडं जड जाईल तुम्हाला, पण वागा. अरे जपान वरून पाहुणे येत आहेत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, जपानची ही जी लोक असतात ही फार शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ असतात. मागे एकदा मी एक गोष्ट वाचली होती की एक जपानी माणूस, त्याच्याकडे खिशात सुई धागा घेऊन तो ट्रेनमधनं फिरायचा. का? कारण ट्रेनमधल्या ज्या सीट कव्हर्स असतात त्या जर फाटल्या असतील तर तो त्या शिवायचा. आपल्याकडच्या एका माणसाने त्याला विचारलं, बाबा तू असं का करतोस? तर त्यावर तो माणूस असं म्हणाला की ही माझ्या देशाची मालमत्ता आहे आणि हिची निगा राखणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कळलं? हो. नाहीतर आपले हे मोरे एसटीच्या सीटातले स्पंज काढतात ना, घरातल्या पोरांना पाठी पुसाय देतात. हो सरपंचानू, काय तुम्ही लय मोठा सुई धागा घेऊनच फिरताव का ना सीटा शिवायला? तुम्हाला माहितीये आपलं एसटी महामंडळ कातवाट येत आहे. बरं, आपल्याकडे वस्तीला गाडी येते ना, हा ती टिंग टिंग करतात. कंडक्टर बघा ती दोरी, हा माणूस चोरून आणतो आणि त्याच्या कपडे वाळत घालतो. मी काय बोललो नाही. शांत बसा, कोणी काय बोलू नका. आता त्या पाहुण्या कधी येतील काळजी घ्या जरा. शांतपणे त्यांच्याशी नीट वागायचं लक्षात ठेवा. चालत एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे व्हा. एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे व्हा. या होईल लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी, घे बापाचा विचार गो. मागे मागे ये. कुरिसावा नको. What was that? The dance. What? आता काय सांगू? स्वागत गीत त्यांचं घराण्याचं एक स्वागत गीत आहे. वेलकम सॉन्ग. त्यात त्यांची एक सुप्त इच्छा सुद्धा दडलेली आहे, जी यांच्या पुढच्या 3 पिढ्यांना सुद्धा पूर्ण करता येणार नाही. मूर्ख कुठचे. वेलकम वी ऑल दिस ग्रामसभा. वेलकम यू. सीट. सरपंच त्यांना जमणार आहे का इथे पारावर टनकर उडी मारून बसायला? बसा इथे. मी आपल्या उडी मारून बसतो. बसा. आणि आता मी आपल्या गावच्या सरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या जपानी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद सरपंच. या बसा. मी तुमची ओळख इंट्रोडक्शन
आय विल इंट्रोडक्शन. बारक्यास मदर यमी बाई एमी पम्या शिवलकर. कुरोसावा. कुरोसावा. सावत्या माने. चिकू बेटकर. प्रभाकर मोरे. कातील मोरे सांगा. कातील प्रभाकर मोरे. कातील. दिस इज हेड ऑफ आवर विलेज सरपंच. कनिचिवा. हा, ती तिथे जी काही नाही तुम्ही बसा शांत. ती तिथे जी आहेत दॅट गर्ल कोयल कोयंडे. कोको. अँड दिस इज शेंडेफळ निखिल बने. हा बेनच आहे ती. असलं काही बोलू नका, शांत बसा. हा. And you. मी मास्टर. आय एम टीचर. मास्टर. मास्टर. मुशी. मुशी नाही, पापलेट. पापलेट नाही त्याच्यापेक्षा मांदिली लय भारी आहो. एवढी जास्त एका घासातच डायरेक्ट. मांदिली नाही, रावस भारी लागतो. रावस पण नाही, बांगडा एक नंबर. अरे काय सांगताय. कोलंबी खा, नो काटा. खेकड्याचं रस्सो नाकातून पाणी येईपर्यंत एकदम कडम कुडूम. नाही मग तिसऱ्याचा कालवण काय वाईट आहे. तिसऱ्या मी काय बोलतोय. सुको बोंबील खा, मच्छी खराबच होणार नाही. झालं भाऊच्या धक्क्यावर तुमच्या मेंदूचे वाटे लावून झाले. मूर्खांनो, मुशी म्हणजे त्या काही माशाविषयी नाही बोलत आहेत. नाही. मुशी म्हणजे जपानी भाषेत नमस्कार. आम्हाला काय वाटतं की तुम्हाला कुठला मासा आवडतो म्हणून आपलं पापलेट चांगलं म्हणून सांगितलं. Thank guy. Kiri. The weather is good. Very beautiful village. I must say, very beautiful. कानात हुळहुळला पण काय बोलली कळला नाही. सांगतो. तुम्ही एकटंच मजा घेताय. लवकर सांगा की. सांगू दे मला सावत्या. ती म्हणाली वेदर म्हणजे वातावरण छान आहे आणि विलेज म्हणजे आपलं गाव सुद्धा सुंदर आहे. हिकारी मॅडम आम्ही साकुरा हिकारी. हा साकुरा हिकारी मॅडम नाव आहे. हा त्यांचं नाव आहे साकुरा हिकारी. मी सांगायचं. वा मस्त नाव मस्त आहे. Can we begin? I mean the questions. Before I begin, I want you to ask me if you have any questions about my country, Japan, about our agriculture. If you have any questions, ask. त्या म्हणतायत की तुम्हाला जर जपान मधल्या ऍग्रिकल्चर विषयी, तिथल्या शेतीविषयी, तिथल्या संस्कृतीविषयी जर काही विचारायचं असेल तर विचारा, किंवा तुम्हाला तुमच्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर ते विचारा. शेतीचं आहे ना, मग मला विचारायचं. हा विचारा. Ask. माझी शेती आहे इथं. ऊसाची शेती आहे. तर आमच्याकडे काय रानडुकरांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. ते रानडुकर कुस्ती ती लय नुकसान करतात. त्यांचं काय वाटत नाही हो. त्यांना काय एक दगड हाणलं जाते त्यांची. बरोबर. पण गावातली बिनी डुकरं आहेत की नाही, तुम्हाला सांगतो एवढा ऊस झोपून ठेवते. सावते मागे हो. नाही आता मागे हो. प्रश्न पूर्ण व्हायचा आधी मागे हो. मेन विचार तुमच्याकडे पण झोपावते ती काय. मागे हो. विचारूनच दे ना मला. नाही वगैरे मासेन. I don't know so much of Marathi. म्हणते ते झोपावते ती ऊस म्हणून. म्हणते ते तर त्या तुझ्या वडिलांनी झोपवला होता असा ऊस. त्या म्हणतायत त्यांना मराठी येत नाहीये इतकं. तुम्ही असं विचारू नका. मी विचारतो त्यांना. ऊस दाडकं ऊस. नाही नो दिस झिरो इम्पॉर्टन्स इग्नोर. समस्या नाहीच, वात्रटपणा इग्नोर. कुणाला काही वेगळं महत्वाचं विचारायचं असेल तर विचारा. मला विचारायचं आहे. विचारतो. जपानवरनं जपानी तेल आणलं आहे. नाही मुलगी तर होत तसं ना व. तर तेल गुडघ्याला लावलं ना, गुडघ्याला तेल लावलं ना की माणूस असा घोड्यासारखा पलतो. उगाच काहीतरी बोलू नका मोऱ्यांनो. काय फालतू रे. चिडले सरपंच. एक्सक्यूज मी. आय एम द सरपंच. इंग्लिश. बापरे. आस्क यू. You want me to ask you the questions? Ask. Arigato. Okay, I want to know about Holi.
Holy festival, the auspicious occasion, holy. काय बोलत होळी ऐकलं की नाही सगळ्यांनी? अरे शिमग्याचा विचारतायत. मी सांगू काय त्यांना शिमगा? बाईंनू तुम्हाला सांगू, शिमगा म्हणजे कोकणातला लय मोठा सण आहे. माझं शिमग्यात अख्खा गाव बोलावतो आणि एका आंब्याची अशी पूजा केली जाते. तर आंबा माड म्हणून असा तोडला जातो आणि नाचवत नाचवत माड घेऊन जातात. त्याच्यानंतर असा होम लागतो आणि त्या होमाभोवतीनं अशी पालखी फिरत असते. आणि तुम्हाला सांगता, त्या पालखीच्या मागनं नवीन लग्न केलेले नवरदेव असतात ना, तर असं 5 राऊंड मारतात आणि होमात नारळ टाकतात. पद्धत आहे तशी आमच्याकडं. त्याच्यानंतर पालखी जाते सानेवर. मग सानेवरनं ती प्रत्येक वाडी घेत घरा फिरते. ती तिच्या मागणं खेळलं जातात. संकसूर बोलतो वाडीत ना, लय मजा असते माहितीये. रात्रीला नाटक पण असतं, नमन असतं, दशावतारी नाटक पण ठेवतात. त्याच्यानंतर मेन कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर पालखी येते देवला समोर आणि देवला समोरच्या त्या मैदानात पालखी अशी दणक्यात नाचवली जाते की नाही. असा लाल मातीचा धुरला उडतो. आणि तुला सांगू, खास ना चाकरमानी मुंबईत शिमग्यासाठी गावात येतात. तेव्हा गावातल्या माणसांना, वाडीतल्या माणसांना लय भारी वाटतं. सगळे खुश होतात, असे सगळे एकत्र येतात शिमग्यात. ही ताकद आहे आमची शिमग्याची, माहितीये काय? आणि तुला सांगतो, शिमग्यात ना ते पालखीच्या मागणं ना घरपट्टी आणि पाणीपट्टीवाले पण फिरतात. But you say very, very beautiful, but I do not understand Marathi. नाही झोपवलाय ऊस त्यांनी. शांत बस. हे बघा, यांनी दिस बने टेल एव्हरीथिंग करेक्ट, बट द होळी इज लॉर्ड कृष्णा फेस्टिवल. It is a color festival. Everybody colorful. This Holi is scientific too. This is a Shekoti bonfire. Moti bonfire. Big bonfire. Because winter going, summer coming. Winter's last Holi. Yes. And then spring harvesting. Summer harvesting. It start and the agriculture start in spring. Wow, very, very nice information. Arigato, thank you. Thank you. You want to know anything else? I want to listen to a holy song. होळीचं गाणं ऐकायचं म्हणताय. अरे हुरा रे हुरा आणि आमच्या MA-4 सोन्याचा तुरा रे. आज गड्या पुण्याची तारीख हो.